नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर नेहमी हा विचार पडतो की आज नाश्त्यामध्ये नवीन काय बनवायचे आणि मुलांच्या डब्यामध्ये नवीन रेसिपी कोणती बनवून द्यायची. तर आज मी तुमच्यासाठी फक्त 1 कप गहू पिठापासून बनवलेली चटपटीत कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही मुलांना डब्यामध्ये बनवून देऊ शकता. तर ते फारच आवडीने खातील. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचा डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे. तर ओवा आपल्याला थोडासा स्मॅश करून घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि घटसर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता आपल्याला हे पीठ 5 मिनिटांपर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग पीठ पूर्णपणे भिजल्यानंतर आता या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत आणि यांना पीठ लावून आता आपल्याला या गोळ्याची पोळी लाटून घ्यायची आहे. तर मी ते आता पोळी पूर्णपणे लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला गोल आकारमध्ये या पोळीचे पीसेस कट करायचे आहेत. तर त्यासाठी मी ते एक बाउल घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे गोळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही यापेक्षा छोटे पण याचे गोळे कट करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला याला फोल्ड करायचं आहे आणि या डिझाईनमध्ये आपल्याला ही रेसिपी बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर आता आपल्याला अशा पद्धतीने हे सगळे गोळे फोल्ड करून घ्यायचे आहेत. तर मी ते करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी बॉईल करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. त्यानंतर पाणी थोडेसे गरम झाल्यावर आपल्याला हे जे सगळे पीसेस आहेत ते घालायचे आहेत. आणि आता ही रेसिपी आपल्याला 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहे. तर हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. तर पाणी ते व्यवस्थित उकळले आहे आणि हे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित बॉईल झालेले आहेत, व्यवस्थित शिजलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे जे पीसेस आहेत ते एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर आपल्याला परत एक गॅसवर भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे. मग यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही साहित्य तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि हा लसूण आता तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. मग लसूण फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर यामध्ये 10-12 करडईची पाने घालायची आहेत आणि परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. मग फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5-6 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे. तर तुम्ही आपल्या चवीप्रमाणे येथे टोमॅटो सॉसचा वापर करू शकता, नाहीतर तुम्ही येथे बारीक चिरलेला टोमॅटो पण घालू शकता. तर आता आपल्याला परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ही ग्रेव्ही जी आहे ती 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित आपल्याला शिजून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बॉईल केलेले सगळे पीसेस घालायचे आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि शेवटी आता परत हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि 1 कप गहू पिठाची चटपटीत अशी रुचकर कमी तेलाची रेसिपी बनवून तयार झालेली आहे.
तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून मुलांना डब्यामध्ये खायला देऊ शकता, तर ते फारच आवडीने खातील. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.